UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। हरियाणात भाजपची वाटचाल, सरकार स्थापनेकडे 50 जागांवर भाजपची आघाडी। सुरुवातीला आघाडीवर असणाऱ्या काँग्रेसची जोरदार पिछेहाट। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सरकार स्थापन करणार। ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होणार, फारुख अब्दुल्लांची घोषणा। संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान मोदी भाजप मुख्यालयात जाणार। भाजप मुख्यालयातून पंतप्रधान मोदी संबोधित करणार। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस 47 तर भाजप 29 जागांवर आघाडीवर। पीडीपीचे उमेदवार 4 जागांवर पुढे। मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजाचा पराभव। मुफ्ती कुटुंबाच्या परंपरागत मतदारसंघातून इल्तिजा मुफ्ती पराभूत। हरियाणातील जुलाना मतदारसंघातून कुस्तीपटू विनेश फोगाट विजयी। विनेश फोगाटची भाजपच्या योगेश बैरागींवर मात। हरियाणात भाजपचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी आघाडीवर। हरियाणातील भाजपच्या यशाबद्दल जेपी नड्डांकडून नायब सिंग सैनींचं अभिनंदन। पाकिस्तानी प्रोपगंड्याचा पराभव झाला। भारतात लोकशाही किती मजबूत आहे हे आम्ही दाखवून दिलं। जम्मू काश्मीर निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांचा थेट पाकिस्तानवर निशाणा। आमचं सरकार येणार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते। हरियाणात काँग्रेसचा सुपडा साफ झाला। विधानसभा निकालावरून अजित पवारांची खोचक टीका। काँग्रेस पवार गटानं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, आमचा पाठिंबा असेल। उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। राज्याचं नेतृत्व कोण करेल हा संभ्रम लोकांमध्ये नको। खांद्यावर कुणाचं मुंडकं हे दिसलं पाहिजे। धड घेऊन लोकांमध्ये कसं जाणार? मवियातील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याच्या प्रश्नावर नो कॉमेंट्स म्हणत पृथ्वीराज चव्हाणांनी उत्तर देणं टाळलं, तर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचा विषय आमच्यासाठी बंद झाला, नाना पटोलेंची प्रतिक्रिया। कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत असं बगलबच्चे म्हणतात। शहाण्या, तू अर्थमंत्री आहे की मी अर्थमंत्री आहे? अजित पवारांचा संजय राऊतांवर हल्लाबोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आणखी एक मोठा नेता प्रवेश करण्याची शक्यता। सुप्रिया सुळेंच्या गाडीत चेहरा झाकून जाणारा तो नेता कोण? राजकीय वर्तुळात चर्चा। काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढण्याची शक्यता। प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढल्यास विजयी होतील, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। शरद पवार सुप्रिया सुळेंकडून बोपदेव घाटाची पाहणी। काही दिवसांपूर्वीच बोपदेव घाटात सामूहिक अत्याचाराची घटना। तब्येतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। आजची राज्य मंत्रिमंडळाची बैठकही रद्द। आता मुख्यमंत्री शिंदेंचं कॉमन मॅन कॅम्पेन। पुणे आणि संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री असा बॅनरवर उल्लेख। शरद पवार अजित पवारांना सलग 2 दिवस धक्का देण्याची शक्यता। 14 तारखेला रामराजे नाईक निंबाळकरांचा तर 15 तारखेला रमेश थोरात यांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, सूत्रांची माहिती। करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे अपक्ष निवडणूक लढवणार। संजय मामा शिंदे अजित पवारांचे समर्थक आमदार। अकोल्यातील परिस्थिती पूर्वपदावर। शहरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। अकोल्याच्या हरिहरपेठमध्ये काल 2 गटात झाला होता तणाव। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।